आपली ही ईशान ट्रॅव्हल्सची लक्झरी बस आलेली आहे, स्लीपर बस. आता ही सोलापुरातून 9 वाजता निघेल आणि सकाळी 6:30-7 पर्यंत नाशिकला पोहोचेल. हे माझ्यासोबत आहेत व्यंकटेश कुलकर्णी काका, मंदारचे पप्पा आहेत. आणि मंदार आत्ता नाशिकमध्ये आहे, तर मी उद्या मंदारकडे चाललो आहे. काका खास मंदारसाठी कडक भाकरी आणि शेंगा चटणी आणलेली आहे, आपण घेऊन निघालो आहे. काकांनी बरेच काही गोष्टी नाशिकच्या सांगितल्यात. आता कुठं कुठं जाणं होतं बघूया उद्या 2 दिवसामध्ये. काका धन्यवाद. नमस्कार. आम्ही निघालोय नाशिकला सह्याद्री मित्र संमेलनात सहभागी होण्यासाठी. मी आणि सरस्वती. आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे ईशान ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने. सकाळी भेटूया आता थेट नाशिकमध्ये. चलो. आपण पोचलोय नाशिकमध्ये आणि पावसाने आपलं जोरदार स्वागत केलेलं आहे. अगदी पहाटेपासूनच इकडे पाऊस चालू आहे. आता थोड्याच वेळात मंदार आपल्याला घ्यायला येतोय. गुड मॉर्निंग. आम्ही पोचलोय सकाळी नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये आपले मित्र मंदार यांच्या घरी मी आलोय. मस्त घर आहे. गुड मॉर्निंग. कसं झाला प्रवास? छान झाला. सोलापुरात आपल्याला माहिती आहे पाऊस गायब झालाय. नाशिकमध्ये पाऊस आहे असं मंदारने सांगितलं होतं, पण आम्हाला खरं वाटत नव्हतं. नाशिकमध्ये एंट्री केली आणि पावसाने स्वागत केलं आमचं. पावसाने स्वागत केलंच, पण मंदारच्या घरी आल्यानंतर एक गोड पिल्लू आमच्या स्वागताला. कसं आहे गोड पिल्लू? हाय, जय सद्गुरू. मंदारची मुलगी आहे सान्वी. हाय. नमस्कार. जय सद्गुरू. मंदारची पूजा सुरू आहे. काय करायचं? या नाश्त्याला. नमस्कार. नमस्कार. छान झालेत पोहे. थँक्यू. चहा पण मस्त होता. मंदारचे मिसेस आहेत, श्वेता नाव आहे यांचं, आणि हे आहेत मूळचे मराठवाड्यातले, लातूरचे, आणि लग्न झालं सोलापूरला, राहायला आले नाशिकला. बरोबर ना? मंदार आणि श्वेतानी छान नाश्ता केला, गप्पा झाल्या. खूप दिवसापासून आमची भेट नव्हती. मला वाटतं 5-6 वर्ष झाले आमची भेट नव्हती. आणि काल मंदारच्या पप्पाने सांगितलं होतं की मंदार नाशिकला गेला जॉबसाठी आणि तिथं आता स्वतःचा बिझनेस सुरू केला. काकांना ते सगळं सांगताना अभिमान वाटत होता आम्हाला, पण ते काल लक्षात आलं. आणि ते खरं आहे, इथं आल्यानंतर लक्षात आलं की नाशिक सारख्या शहरामध्ये जॉब सोडून स्वतःचा बिझनेस वाढवणं आणि स्वतःचं घर घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मंदारने ते करून दाखवलंय. श्वेताची साथ आहे मंदारला. तर मंदारला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आपण 2-4 दिवस इथे आहोत. आता बघूया कुठे कुठे एकत्र फिरणं होतंय. आणि सान्वी पण गोड आहे. हाय. हाय कर. हाय कर. बाय बाय. मंदारच्या घरी मस्त नाश्ता झालाय आणि आता आपण गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस कडे निघालोय. तिथून आपल्याला गुरुदक्षिणा हॉलला जायचंय कार्यक्रमासाठी. सकाळी मी म्हटलं की सोलापुरात ऊन आहे आणि इकडं मात्र पावसाळा, खरा पावसाळा आहे. कंटिन्यू पाऊस पडतोय, रिमझिम रिमझिम. आणि सोलापुरात असा पावसाचा आपल्याला फील नाही येत, पण इकडे येतोय, पावसाळ्यासारखं वाटतंय. आपल्याकडे पावसाळा दाट आणि येत सोलापुरात एवढाच असतो. इकडे नाशिकला मात्र पाऊस कंटिन्यू आहे. 10-15 दिवसापूर्वी इकडची नदी जी आहे गोदावरी, तिला पूर पण आला होता. आता बघूया 2-2 दिवसामध्ये आपल्याला काय काय बघता येतं.